कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझा हा भ्रमाचा भोपळा फुटणार, मग कुठे जाशील? कुठे जाशील? त्यापेक्षा आत्ताच माझं ऐक, सोड हे सगळं, गाण्यावर कॉन्सन्ट्रेट कर, जा आपल्या आई वडिलांच्या घरी परत, पहिल्यासारखे मस्त छान कार्यक्रम करू, भरपूर, सगळं आधीसारखं होईल, व्यवस्थित। सोड हे घर, ऐक माझं। माई, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये। सारंग सरांना खरंच माझी काळजी वाटते। ओ, आणि त्याहून जास्त महत्वाचं, माझ्या बाबांनी माझ्याकडून सुखाने संसार करायचं वचन घेतलं। काय बी झालं ते घर तू सोडायचं नाहीस, वचन दे मला। दिलं वचन बाबा। तुम्हालाही माहिती आहे ना की मी माझा शब्द पाळते, आणि माझ्या बाबांना दिलेला शब्द मी कधीच मोडणार। बघ बघ तारा, शिक शिक जरा या पुरीकडनं। आपल्या सावलीने एकदा शब्द दिला की दिला, दिलेला शब्द ती कधीही मोडत नाही, वचनाला जागणारी आहे। आता हेच बघ ना, लहानपणी शब्द दिलाय तिने मला, आणि आजवर पाळलाय तो शब्द। मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते। आणि लहानपणी दिलेला शब्द आयुष्यभर पाळणार आहे ती, पाळणारीस ना? हा सावली? सावली, भैरवीजी, तुम्ही काय करताय इतक्या रात्री इथे? घरी यायचं होतं ना, इथे अशा। आता बरेच कार्यक्रम होणार आहेत ना आमचे, तेव्हा सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन सावलीच बघते, त्यामुळे तिला सांगायला आले होते की आता तयारी करायला हवी कार्यक्रमांची, हो ना सावली? फोनवर सांगायचं होतं आणि यायचं होतं, घरी यायचं होतं, असं रात्री इथे नाही आले असते घरी, पण आता एवढ्या रात्री असं कोणाला डिस्टर्ब करणं बरं नाही वाटत ना, आणि म्हणजे तेही आमच्या प्रोफेशनल कामाकरता सगळ्यांना डिस्टर्ब करणं बरं वाटलं नसतं, म्हणून म्हटलं सावलीलाच भेटून जाईन 5 मिनिटात। त्यामुळे मी विचार केला की कशाला ना एवढ्या रात्री उगाच तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब नको करायला म्हणून। आणि शिवाय मला सावली अगदी माझ्या तारासारखी आहे, माझी दुसरी लेकच म्हणणं। तिची एकदा आठवण आली ना की मग नाही राहवत मला, त्यामुळे तिला भेटायला आले होते। पण ठीक आहे, आता मी तुम्हाला फार डिस्टर्ब नाही करणार, आम्ही निघतो। सावली चल, रियाज करत राहा, कार्यक्रमाची तयारी कर। येऊ आम्ही? येते, चल तारा। त्यांनीच बोलवलं होतं मला इथे। एवढंच होतं ना? त्यांना जे बोलायचं होतं ते बोलल्या आणि गेल्या। नक्की? नाही, कारण येताना मला काहीतरी वेगळ्या गोष्टी ऐकू आल्या। तू काहीतरी वचनाबद्दल बोलत होती, कसलं वचन? या विठ्ठलाच्या साक्षीने
या विठ्ठलाच्या साक्षीने वचन दिलंयस तू मला सावली, पाळणार आहेस ना ते वचन? सावली, मी तुला काहीतरी विचारतोय. कसलं वचन? विठ्ठला, आता काय सांगू मी सारंग सरांना? सावली, मी तुला काहीतरी विचारलं. कसलं वचन? ते हो, मी मेल चेक केला. हा, उद्या पाठवतो मी सकाळी. आत्ता? बरं, मला एक 10 मिनिटं द्या, मी बघतो. जरा कामाचं बघतो. ठीक आहे? हा, मी बघतो. तू इथे उभी नको राहू, चल घरी. हां हां, मला एक 10 मिनिटं द्या, मी बघतो. हो. पांडुरंग, मला माझा शब्द, माझं वचन माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. मला या अशा संकटात टाकून माझी परीक्षा घेत जाऊ नकोस. चला, ताजी ताजी भाजी घ्या, ताजी ताजी भाजी, ताजी भाजी घ्या, ताजी भाजी, ताजी भाजी घ्या, भाजी भाजी आहे 30ला जोडा, 30ला जोडा. आहे का? द्या, तुझी मदत करतो. दे अगं, दे ग ताई. देवासाहेबाची बहीण म्हणल्यावर मदत करायला नको का? ऐ, सावली ताई बरं का, सावली ताई यांच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत. दादा, होय चुकीचं आहे. तुम्ही पैसे घ्या. नाही पैसे घ्या. अगं, त्यो दादा तुझे पैसे घेणारच नाही. अगं, त्याला माहिती आहे देवा सरांच्या बहिणीकडून पैसे घेतल्यावर काय होईल ते. दादा, तुम्ही घ्या पैसे. नाही तर घ्या. अहो, तुम्ही आमच्या देवासारख्या देवासाहेबांच्या बहीण आहात. तुमच्याकडून कसे पैसे घेणार मी? नको, असू द्या. अंगास थांब, साहेबांना फोनच लावतो. गोबी, पत्ता गोबी. मावशी, आता नको, नंतर दे. काय फोन उचलत नाही फोन ती. अहो, पण तुम्ही इकडे बाजारात काय करताय? काय नाही, या भाजीवाल्यांकडून हप्ता वसूल करायला. हप्ता? आबा, ते हप्ता, हप्त्याला मराठीत काय म्हणतात? आठवडा. कसला? आता कसला ते? हा, आठवडा झाला देवासाहेबांनी घरचं काय खाल्लंच नाहीये, म्हणून मग त्यांच्यासाठी घरगुती खानावळ कुठं सापडते ना, ती बघत होतो. नशीब आठवलं. काय? नाही, काही नाही. ते एकटे असतात ना देवासाहेब. नाही ना बाप, ना भाऊ, ना बहीण. त्यात रोज भजी पाव खाऊन कटाळले ते पार. एकटेपणा लय वाईट बाय, एकटेपणा लय वाईट. नुसते एकटं कसं कुठेतरी बघत असतात, स्वतःच बडबडत असतात. आणि मला सांग ना, एकट्या माणसाला असं रोजच बाहेरचं खावं लागलं तर जमल का त्याला? माझी गोष्ट वेगळी आहे ग. माझ्याकडे रोजच्या रोज डबा येतोय, पण तो पण चालत नाही त्यांना ना हक्काचं कोणीतरी पाहिजे जो घरचं जेवण देईल. आता मला सांग, रोजच्या रोज घरचं जेवण कोण देईल ग? म्हणून त्यांच्यासाठी कुठं काय घरगुती खानावळ मिळते का असं बघत होतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.